निवडणुका आत्ताच झालेल्या आहेत, आता 5 वर्षांनी निवडणूक आहेत आणि त्याला तुम्ही आहेत ना, आम्हाला या झुरळांची अजिबात गरज नाही, हे सुद्धा आज सांगतो, अजिबात गरज नाही। आणि जरी त्या निवडणुकीत काही झालं गेलं, याच्या नशिबात असेल ते होईल, तरी सुद्धा जरी त्याच्यावर आम्ही तिथपर्यंत नाही गेलो तर तुमच्यामध्ये आम्ही आहेत ना, त्याला कोण अडवणार आहे? त्याला कुणी अडवत नसतं। जर जसं छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कोण चालत आलं, औरंगजेबाचं पिलावळ ती अफजलाच्या रूपाने आली, त्याचं काय केलं शिवाजी महाराजांनी? त्याचा कोतळा बाहेर काढला। मग या विचारापर्यंत जर कुणी येत असेल तर त्याची जबाबदारी कोतळा काढण्याची ही तमाम आपल्या महाराष्ट्रामधील देशामधील हिंदू बांधवांची। महाराष्ट्राच्या बाहेरच्या घडणारं सगळ्यात मोठं उदाहरण जर पाहिजे असेल की जे लोक देशाच्या काश्मीरमध्ये राहतात पण त्यांचं मतदान तुम्हाला कुठं पाहायला मिळेल? कुठं पाहायला मिळेल? ते दाढी कुरवाळतो ना लोकसभेत, त्या हैदराबादचा, इकडचे लोक तिकडे मतदान करायला लागतात, कुठं? हैदराबादमध्ये। म्हणजे आपण किती जागरूक आहे हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे। जर ते लोक करू शकतात त्याचा तुम्ही विचार करायला गेला पाहिजे, हे कशावर निवडून जातात इकडचे लोक, कारण मतदान वेगळ्या ठिकाणी वेगळ्या दिवशी असतं लोकसभेचं, तुम्हाला माहिती आहे। महाराष्ट्रात 2-3 टप्पे असतात, कुठल्या वेगळ्या राज्यात 2-3 टप्पे असतात आणि निकाल एकाच वेळेला आपल्याला पाहायला मिळतो। पण हे काश्मीरचे लोक तुम्हाला सांगतो तिकडे जातात आणि 24 तास अगोदर मग सगळं मतदानाच्या अगोदर सगळं बंद होत असतं, पोलीस सगळं ते यंत्रणा बंद करून टाकतात, काय काय यंत्रणा चालू राहतात पण काय काय बंद होतं। मग ते काय करतात, 8 दिवस अगोदरच ते जाऊन मुक्कामाला कुठं थांबणार आणि आपल्याला कसं आपण विचारतो कोण बोलतो, जरी आपला गण असला, जर आपला जरा हिंदूचा अवतार जरी आपण तर त्याला 1000 वेळा विचारतो, पण ते मच्छरदाणीची टोपी आणि गाडी बघितली तर ते अजिबात विचारणार नाही, ते लगेच सांगणार आओ आओ आओ, आणि आपण 4 वेळा विचारतो आओ नको ह्याच्या कोण तुम्ही, त्याच्या कोण तुम्ही, 4 वेळा विचारतो। आणि त्याला सांगितलं पाहिजे पहिले मतदान कर पाहुणे, आणि मतदान कोणाला करायचं? काय घोषणा आपली? हे आपण प्रत्येक पाहुण्याला सांगितलं पाहिजे।